नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्यात येणार होता. जर कोणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा कोणावरती दाखल केला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येणार नाही, अशा प्रकारची घोषणा जी आहे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री असणारे संजय सिरसाट यांनी केली होती. त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की ॲट्रॉसिटीबाबत गैरवापर होतो वगैरे, असे त्यांनी काहीच्या काही त्या ठिकाणी जे आहे भूमिका मांडली होती. ॲट्रॉसिटीबद्दल त्यांनी चुकीचा गैरसमज समाजांमध्ये पसरवला होता, परंतु त्यानंतर जेव्हा ही गोष्ट बौद्ध समाजाच्या लक्षात आली, त्यांनी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती निषेध व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ॲट्रॉसिटी हा कायदा जो आहे यामध्ये जर बदल झाला तर आम्ही रस्त्यावरती उचलू, असा त्या ठिकाणी प्रण घेतला. ही गोष्ट जेव्हा सरकारला समजली त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस असतील, संजय सिरसाट असतील, हे दोघंच्या दोघं घाबरले आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी मीडियासमोर येऊन सांगितलं की ॲट्रॉसिटीमध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही, ॲट्रॉसिटी आहे तशीच राहील, ॲट्रॉसिटीला उलट आम्ही कडक करू. तर मित्रांनो, या ठिकाणी बौद्ध समाजाचा दणका बसल्यानंतर भल्याभल्यांना जाग येते किंवा भल्याभल्यांना त्या ठिकाणी ध्यानावरती यावं लागतं. हीच प्रचिती आता आपल्या महाराष्ट्र सरकारसोबत आलेली आहे. तर याबाबत तुमचं मत काय, खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.